नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे मालवणी फिश कढी। तर इथे बघू शकता मी बांगडे घेतले आहेत। आम्ही कधी आणत नाही बांगडे, तर काल आणले होते। तर म्हटलं आज तुम्हाला रेसिपी शेअर करते। तर चला मग मी तुम्हाला सुरुवात करते। मी तुम्हाला दाखवते मी बांगडा कढीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे। तर आपल्या कोकणामध्ये तर भरपूर प्रकारचे आपण रस्से वगैरे बनवतो। तर आज मला माहिती असलेलं मी तुम्हाला मालवणी फिश कढी दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर बांगडे जे आपले आहेत ते आता आपण मसाला लावून ठेवूया एक अर्धा तास तरी। तर इथे मी 2 चमचे आगळ कोकमाचा घेत आहे। चांगला लावून घेऊया आपण। तर इथे आता आपण हळद घालूया 2 चमचे, 2 चमचे लाल तिखट घालूया, 1 चमचा मीठ घालूया। आता सगळं आपण मसाला लावून घेऊया। तर इथे आपले मासे जे आहेत त्यांना मसाला लावलेला आहे। तर आता आपण अर्धा तास असंच बाजूला ठेवून देऊया। त्यावर आपण आता वाटणाची तयारी करूया। तर इथे आपले वाटणाची तयारी केलेली आहे। तर इथे बघू शकताय, इथे मी धने घेतलेले आहेत, लाल मिरची घेतलेली आहे आणि मी त्रिफल घेतलेली आहेत। तर इथे बघू शकता त्रिफल आहे, ते मी 4-5 घेतलेले आहेत। तर ते मी अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। आणि इथे आपलं बघू शकता इथे खोबरं आहे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 कांदा घेतला आहे, 2 टोमॅटो घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतली आहे आणि घेतला आहे अद्रक। तर आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, त्रिफळ घालायला विसरू नका। आपल्याला मालवणी रस्सा बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये स्वाद येण्यासाठी आपल्याला त्रिफळ 2 ते 3 तरी आपल्याला घालायलाच पाहिजे। तर आपल्या रश्श्याला सुगंध खूप छान येतो। तर आता आपण तयारी करूया वाटणाची। तर इथे आपण हे काढून घेऊया। आता हे सगळं आपण एकत्र वाटून घेऊया। आणि लक्षात असू द्या, आपलं जे वाटण आहे ते आपल्याला एकदम बारीक चांगला करून घ्यायचं आहे। जरा पण जाडं नाही राहिलं पाहिजे, कारण की आपल्याला मालवणी रस्सा बनवायचा आहे, त्याच्यासाठी एकदम बारीक झालं पाहिजे। तर चला वाटून घेऊया। तर इथे बघू शकताय वाटण एकदम आपलं बारीक झालेलं आहे। कलर देखील छान आलेला आहे। आता आपण रश्शाची तयारी करूया। तर इथे मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे। तर आता आपण इथे बारीक ठेचलेली लसूण घालूया, चांगली बारीक ठेचून घ्यायची आहे। तर आता आपण इथे कांदा घालूया, 1 कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, खूप जास्ती कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे आपल्याला। तर 1 कांदा मी इथे आता चांगला परतून घेते, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत। आपला कांदा जो आहे तो बघू शकता पूर्ण कलर चेंज झाला आहे। आता आपण इथे 1 चमचा मालवणी मसाला घालूया। आता आपण आपलं जे वाटण आहे ते ओतूया। चांगलं परतून घ्यायचं आहे।
आता इथे आपण हळदी पावडर घालूया 1.5 चमचा, ती सुद्धा चांगली हलवून घेऊया. आता आपण घालूया धना पावडर 1 चमचा, कारण की आपण धने जे आहेत ते आपण घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपण आता 1च चमचा घालणार आहोत धना पावडर. तर इथे 1 चमचा घातला आहे धना पावडर. आता आपल्याला घालायचं आहे लाल तिखट 1 चमचा. 1 चमचा लाल तिखट घातला आहे, कारण की आपण मिरची भरपूर वाटून घेतलेली आहे. आता आपण घालूया इथे मीठ, पण मीठ थोड्या वेळानंतर घालूया आपण. आधी आपला रस्सा चांगला उकळला पाहिजे. तर आता इथे आपण घालूया गरम पाणी. तर मी गरम पाणी ठेवलं आहे गरम करायला, तर इथे मी गरम पाणी घालत आहे. लक्षात असू द्या गरम पाणीच घालायचं. इथे 2 ग्लास मी गरम पाणी करायला ठेवला होता, तर ते देखील आता आपण घातलेलं आहे. आपला रस्सा जो आहे तो पटकन उकळणार. तर आता आपण घालूया इथे 2 चमचे मीठ. दोन ते 3 कोकम. मालवणी रस्सा म्हटल्यावरती कोकम जास्तीच घातले पाहिजेत. आता चांगला रस्सा उकळला की आपण मच्छी घालूया. उकळला आहे चांगला. आता आपण इथे आपला जे मासे आहेत ते सोडूया. आता आपण इथे मासे सोडूया. तर इथे आपण आपले मासे सोडलेले आहेत. आता आपला रस्सा चांगला आपण उकळून देऊया. 10 मिनिटं चांगले मासे आपले शिजवून देऊया. तर आपण इथे खूप जास्ती आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर इथे आता घातली आहे खूप जास्ती कोथिंबीर. 5 मिनिट आपला रस्सा चांगला आपण ठेवूया आणि मग गॅस ऑफ करूया. तर इथे आपला रस्सा जो आहे तो चांगला आता तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस आपला ऑफ करूया आणि रस्सा सर्व करूया. तर मंडळी इथे बघू शकताय आपला मालवणी रस्सा असा तयार झालेला आहे. बघू शकताय कलर सुद्धा किती छान आलेला आहे. खूप प्रकारचे आपण तर रस्से बनवतोच, तर कधीतरी मालवणी टाईपमध्ये जरा आंबट तिखट जरा खायचं मन करतो, कारण की मालवणीमध्ये कसं जास्त आपल्या आगळ आणि कोकमाचा वापर जास्ती होतो आणि नारळाचा वापर जास्ती होतो. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा. तर इथे बघा नक्की एकदा ट्राय करून बघा मालवणी आणि बांगडा रस्सा तर नक्की बनवा तुम्ही, कारण की आम्ही खातच नाही कधी बांगडा, पण मी काल त्यांना म्हटलं घेऊन या, तर बघूया ट्राय करून एकदा. तर नक्की तुम्ही ट्राय करा. चला भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये.